हे बघ वासरू बघ केवढं छोटं आहे. तुला माहिती नाही पण तू आता व्हिडिओ मध्ये येणार आहेस आणि खूप लोक बघणार आहेत तुला. हे बघा ही गोष्ट असते. वगैरे ना इकडून लाईन लागलात गाड्यांची पूर्ण. हे बघा हे बघा इकडे पण एक गाडी व्हाईट वाली आहे ना. हे बघा ही बंद पडले. बघा एवढ्या घनदाट झाडीत ना. हे हॅलो हाय फ्रेंड्स. सो फायनली ही बघा ही आपली नवीन गाडी आणि नवीन गाडी घेऊन आम्ही निघालो आहोत गावाला. ओके सो पहिलाच हिचा मोठा प्रवास करतोय आणि डायरेक्ट गावाला जातोय. कारण गावाला आमचं गाव आहे ना तुम्हाला दाखवेल. खेड्या गाव आहे, निसर्ग समृद्ध निसर्गरम्य जे काही बोलू शकतो तसं आहे. खास त्याच्यासाठीच चाललो आहे कारण आम्हाला ह्या बोलतात पिकनिक स्पॉट हां आहे तर मग तिकडे जाऊ. तर तुम्हाला दाखवतो पण त्याच्या अगोदर आहे ना एक हे सर्व काढून घेतो कारण याच्याने स्क्रॅचेस पडतात ना म्हणून हे काढतो आता. ओके ओके आणि हा मी नवीन सेटअप बनवला आहे इथे कनेक्ट करूया. हॅलो आज आहे इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्ट. डिलिव्हरी आजच झाल्या आणि घेतल्या लॉंग टूरला निघालो. चला ट्रिपची सुरुवात करूया. भारत माता की जय, वंदे मातरम. चला सो 100% चार्ज आहे गाडी. हे बघा 100% चार्ज आहे आणि AC मध्ये 305ची दाखवतोय रेंज. हे मित्रांनो हे बघा ना मुंबईतच पाऊस सुरू झाला आहे. एवढी कमी विजिबिलिटी आहे पण थोडी कमी आहे इथे. आता आम्ही वाशीजवळ आहोत आणि पाऊस आहे इथे पण. हॅलो हे फ्रेंड्स हे बघा एक्सप्रेस वे स्टार्ट झाला आणि पूर्ण रेड 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 दाखवतोय घाट. आणि आता चला एन्जॉय करूया हायवेचा. हे घ्या बघा मित्रांनो जॅग्वार गाडी गेली. एक ऑडी नॉर्मल आहे पण जॅग्वार आहे. थांब जोरीत बोलतोय. जोरात पाऊस चालू आहे. ओके आपली स्पीड मेंटेन आहे 86 पाण्याला. हो हे फ्रेंड्स सेवा फूड प्लाझा आला. आपण इथं नेहमी आहे ना टियागो EVला कारण घाटामध्ये ट्रॅफिक असायची तर एक टॉपअप करायचो. पण आत्ता आपल्याकडे नेक्सॉनचा 45 किलोवॅटवाला व्हर्जन आहे ज्याच्यामध्ये गरज नाही लागत आहे. अजूनही 280 83ची रेंज दाखवते. आणि आमचे मॅडम बघा झोपलेत. सानिध्य पण झोपणार. त्याचा पट्टा बघ हे बघ हे कारण सकाळीच आहे ना त्याने काय केलंय सानिध्यने 6 वाजता सुटला आणि झेंडावंदन करून आलाय तो सकाळी. म्हणजे आमच्यामध्ये तो पहिला पर्सन आहे जो झेंडावंदन केलेलं आहे सकाळी आज त्याने. 49 मिनिट्सची ट्रॅफिक दाखवते आता कंटिन्युअसली ट्रॅफिक असेल. आणि वा मागे BYDची 40 लाखाची गाडी EV येईल पुढे येईल. तो BYDची सील आहे. हायवेला हेच आहे. दुसऱ्या वगैरे पण गाड्या बघायला भेटतात मस्त एकदम. दाखवतो ती येईल माझ्या मागेच आहे जस्ट ह्या लेनमध्ये. तेव्हा ह्या लेनमध्ये गाडी दाखवतो. हे बघा दिसली तेव्हा सील हे इथे आणि हे झोपलेत. कलरमध्ये CYDची सील हे बघा आता पुढे आली है ना.
हां लोक ट्रॅफिकमध्ये आत्ता ऑलमोस्ट 5 मिनटं झाले आमच्या इकडे आणि लोक बघा ना हे बघा बाहेर आलेत. ऑलमोस्ट खूप लोक बाहेर निघाले. हे बघा ते त्यांच्या सनरूफमधून वगैरे आहे ना तिकडं आणि इकडून लाईन लागल्यात गाड्यांची पूर्ण. ओके मस्त वातावरण झालं आहे पण घाटामध्ये ना पूर्ण वाट लागलं आहे. आज 48 1 तासाचा दाखवतो आहे रोड घाटाचा. आपली गाडी मस्त वाटते ना एकदम टकाटक अशी. सगळ्या साईडने एकदम सही वाटते अशी. जवळ झोपलेत हे लोक. हां हॅलो फ्रेंड्स. तो एवढ्या वेळानंतर आत्ता कुठे गाड्या सुरू झाल्या पण झालं काय सीन हे बघा. हे बघा ही तिसरी गाडी आहे बंद पडले. ॲक्च्युली इकडे पण हे बघा ह्या साईडला हे बघा ही गाडी बंद पडले. डिझेल गाडी पेट्रोल गाडीचा हा एक चॅलेंज आहे. चॅलेंज हाच आहे डिझेल आणि पेट्रोल गाडीचा की क्लच ब्रेक घेऊन आहे ना. हे बघा लेफ्टला पण ह्या गाड्या थांबल्यात ना ह्या गाड्या ॲक्च्युली हीट झाल्यात. हा प्रॉब्लेम होतो. लकीली आपली EV आहे अजून तरी EVमध्ये असं काय आयडेंटिफाईड नाही झालेलं आहे. ते गाव चाकण रोडला पण आता 45 दाखवतो. 1 किलोमीटरच पुढे आलो आणि पण तुम्ही धुकं बघा ना. हे बघा पूर्ण मगाशी इथे दिसत होतं ना आता तो डोंगर पण नाही दिसत आहे. ह्याला ना धुका आहेत पूर्ण एकदम. आता 1 दिवस लागो ट्रॅफिक नाही तर काही लागो त्यांना जास्त पैसे द्यायची गरज नाही. सगळ्यात बेकार हालत आहे ना ते डिझेल आणि पेट्रोलवाल्यांची होणार. आपण तरी घरी चार्ज केले गाडी त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आता ही चार्ज व्हायला नाही बोललं तर अंदाजे 300 रुपये ते 350 रुपये खर्च आला. ओके पण हे जे आहेत ना पेट्रोल डिझेलवाले यांनी नाही बोललं तर 2 ते 3 हजार रुपयाचं पेट्रोल किंवा डिझेल भरवलं आहे. आम्ही रोडला आहे ना ऑलमोस्ट एवढ्या गाड्या बघितल्यात ज्या गाड्या बंद पडलेल्या आहेत. तुम्ही बघा ट्रकवाले पण राईट साईडला येत आहेत ना. हे बघा लेफ्ट साईडला हे बघा इकडे पण एक गाडी व्हाईटवाली आहे ना. हे बघा ही बंद पडले. असे धुक्यांची चादर पसरले ना. आता टनल येणार आहे आणि एवढी धुकं आहेत ना वगैरे मस्त एकदम वाटतंय. माझ्या लेफ्ट साईडला बघा कंटिन्युअस गाड्या. हे बघा ह्या सगळ्या गाड्या कंटिन्युअसली बंद पडल्यात. बघा असं आता ही गाडी नेमकी मध्येच अडकले आणि ॲम्ब्युलन्स पण अडकले. दोन्ही गाड्या अडकल्या म्हणजे थांबल्या गरम झाल्या. अजून तर घाट अजून चढायचंच आहे थोडा. मग ह्या अशा गोष्टी होतात घाटामध्ये ह्या खास करून. मिस्टर नितीन गडकरी जर तुम्ही हा ब्लॉग तुमच्यापर्यंत ही जर रील गेली तर मिसिंग लेनसाठी स्वतःहून पाठपुरावा करा कारण प्रत्येक सणामध्ये सेम गोष्ट होते. हाय फ्रेंड्स. आम्ही ना चाकणच्या पुढे आलो आहे. ओके आणि आज वेळ लागला खूप म्हणजे 2 तास ट्रॅफिकमध्ये होतो. आता काय झालं माहिती आहे का आम्ही आत्ता अलीकडेच थांबणार आहे डायरेक्ट नाही जाते. आणि इकडे आहे ना साई सिद्धी रिद्धी सिद्धी आहे ना तिकडे आहे ना नवीनच यांनी चार्जर बनवला आहे ग्लिडाचा 60 किलोवॅटचा. थोडासा ब्रेकसाठी कारण कंटिन्युअसली गाडी चालवली ना म्हणून मग थांबलो तर बोललो की 15-20 मिनिटाची करून घेऊ तर 100 रुपयाचा टॉपअप लावला आहे चार्जिंगला. असाच बघायला पण आपली गाडी फास्ट चार्जरवरती होते का तर हो फास्ट चार्जरवरती होते काही इश्यू येत नाही आहे. हॅलो गणपती बाप्पाचे दर्शन घ्या. हे बघा समोर गणपती बाप्पा चाललेत गाडीने. ॲक्च्युली त्यांचं डेकोरेशनचं असणार आहे ते. मूर्त्याच आहेत गणपती बाप्पांच्या मूर्त्याच आहेत विकत घेऊन चाललेत. हॅलो हाय मित्रांनो. हे बघा आपली गाडी इकडे मागे उभी केली आहे
आणि हे जे आहे ना हे आहे सायली आहेत ना, सायलीच्या मामांचं गाव आमोंडी. ओके, सो हे पण गाव आहे ना खूप छान आहे. अजून ॲक्च्युली कसं आहे, इथूनच ह्याच रूटला आहे ना आमचं गाव येतं, पण आहे ना काल जसं तुम्हाला दाखवलेलं की ट्रॅफिक खूप झालेले ना, त्याच्यामुळे आम्हाला जायला खूप वेळ झाला. मग खूप रात्रीचा आमच्याकडे घनदाट रोड असतो, जंगल असतं, त्याच्यामुळे आता तुम्हाला दाखवेल. आता आम्ही निघणारच आहोत इकडून. स्टेअरकेस आहे आणि या पावसाळ्यात नाही ना हा ओढा बघा वाहत जातो. बघा हां, हे बघा. हो, तर हा ओढा वाहत चालला. कुलभूषण आहे मामांचा मुलगा, म्हणजे माझे मामे सासरे आहेत ना त्यांचा मुलगा. तो आज आम्हाला आहे ना त्याच्या गावाची आहे ना सैर करून दाखवणार आहे की काय आहे काय नाही आहे. ओके, विहीर पण छान एकदम वाटतं ना, मस्त एकदम विहिरीला कलर वगैरे केलेला आहे छान. छोटी वाटते, पाणी आहे, पाणी उपसा केलं असेल ना, बारीक झालेली आहे त्याच्यामुळे. आणि इकडं मंदिर आहे असं एकदम गावसारखं मंदिर. आणि तुझं काय नाव मित्र? संकल्प. हां, हा बघा आमुंडचा रहिवासी संकल्प. हे बघा आमोंडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. सो एकच तालुका लागतो आम्हाला. जसा माझा पण गाव आहे तिरपाड आणि तालुका आंबेगावच लागतो, तसं इकडे खाली. आणि हे समोर बघा डोंगर, सर्व हिरवगार वगैरे दिसतंय. आणि हे मुक्ताई देवी मातेचं मंदिर आहे. आणि हे बघा ना किती छान असे आहेत ना संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओवी वगैरे आहेत ना इकडे ठेवल्या. प्रेम अमृते रसना ओलावली, मनाची राहिली वृत्ती पायी. खूप छान छान असे आहेत ना इथे आहे ना वर्डिंग आहेत. भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद, पण आयुष्य आनंद फक्त वर्तमान काळच देतो. बघा किती छान आहे. खूप छान असे आहेत ना इथे मेसेजेस आहेत, सुविचार बोलू शकतो आपण एक प्रकारे ते आहेत. हा बघा हाच ओढा आहे. हां, हाच ओढा जातो पुढे वाहत. ओके, आणि आता पाण्यातनं जाऊ तर थोडे पाणी आहे. पाणी कसं आहे, कसं आहे? थंडगार आहे, थंड आहे. अरे वा, मस्त वाटतं. आत्ता असं वाटतं गावाला आलेलं फील. शेवाळ्या त्या साईडनी चला. हो, कारण पाण्यात आहे ना पूर्ण हे. आणि हे बघा इकडे घर आहे. किती छान वाटतंय. हे बघा मागे पाणी, पुढे पाणी, आणि पाणी आहे ना एकदम थंडगार आहे, थंडगार असं पाणी लागतंय. मोनू आम्हाला जाणून बुजून इकडून घेऊन जातोय जेणेकरून ह्या गोष्टींचा आनंद घेता येईल, कारण ही गोष्ट आहे ना पावसाळ्यातच भेटते. हो हो, पावसाळ्यातच ह्या गोष्टीचा अनुभव भेटतो. आपण इकडून ट्रेक करत जाणार आहोत. दोन्ही साईडनी बघा ना हे आहे. संकल्प बोलत असेल की अरे हे काय दाखवण्यासारखं आहे का, पण खरं सांगतो ज्यांना खूप शहर वस्तीमध्ये काम करतात ना आणि मग असे वन्स अपॉन गावाला येतात त्यांना खरंच आवडतं अशा गोष्टी. बघा एवढ्या घनदाट झाडीतनं आलो आम्ही आणि आता पुढे चाललो इकडून शेतांवरती. इथे जी माती आहे ना ती काळी माती आहे आणि आमच्याकडे जी आहे ना वरती, म्हणजे हा वरती डोंगराळ भागामध्ये तिथे लाल माती आहे. ओके, मध्ये मध्ये खाली बघावं लागतं कारण हे आहेत. हां, पाऊस जर जास्त झाला तर कसं वाटत असेल इकडे? भारी व्ह्यू येतं ना एकदम. हा म्हणजे हा ओढ्याचा असा खाली जातो. हा जुरी आहे. छान छान व्ह्यू येतो पाऊस असल्यावरती.
हे बघा आम्ही ना ट्रेक करत करत आहे ना आता ओढ्यातनं खाली म्हणजे बघा खाली गाव आहे. आता तुम्हाला अंदाज आला असेल डोंगर दिसतोय खाली गाव आहे असं चढत वरती आलोय. आणि ॲक्च्युली हा ओढ्याचा पार्ट आहे पण पाऊस आहे ना ह्या वर्षी मे महिन्यात खूप झाला आणि आता कमी झालं त्याच्यामुळे ना इथं पाणी नाही आहे सध्या. पण आंब्याची झाडं वगैरे हे बघा. सो आता आम्ही माळा रानावरती आलोय. गाय वगैरे इकडे सोडलेल्या आहेत चरायला है ना म्हणू. आणि हा ॲक्च्युली बिबट्याचा परिसर आहे ठरवलं तर. येतात बिबटे इकडे. जो बिबटे सोडलेला आहे ना जुन्नर वगैरे ना त्या पट्ट्यातला भीमाशंकर अभयारण्य ना हा एकच पट्टा आहे. त्या इथं बिबट्याचं वास्तव्य आहे असं. आणि हाच व्ह्यू तुम्हाला तर सांगत होतो. हे बघा हे बघा पूर्ण सर्व साईडला डोंगर आहेत आणि डोंगरांच्या मध्ये गाव आहे. आता हे बघा हे गाव दिसते तुम्हाला. हे बघा हे गाव आहे. ओके सो गावामध्ये ना वस्ती आहे भरपूर नाही बोलले तर 100 घरं आहेत आमोंडीमध्ये. पण असा निसर्ग पण लाभलेला आहे त्यांना. हे बघा ही गोष्ट असते संकल्पनेनं आत्ताच बनवली टोपी. आणि टोपी बनवली ॲक्च्युली करवंद वगैरे वेचायला किंवा काही ठेवायला असते पण टोपीसारखेच झाले हे. किंवा शेती करताना पण पाऊस आला ना तेव्हा हे लावतात है ना. आणि बनवले आता ते वरतून घसरून पडले होते. हे बघा ही जी मार्किंग केली आहे ना ही वाली हे फॉरेस्टची मार्किंग आहे. इथून पुढे फॉरेस्टचा एरिया आणि त्याच्या ह्या साईडचा एरिया आहे ना हा प्रत्येक जे गावकरी आहे शेतकरी त्यांचा एरिया आहे. म्हणजे त्यांचं जे कोणाच्या नावावरती जमीन असेल त्यांचा. आणि इथूनचा पूर्ण गव्हर्नमेंटचा फॉरेस्टवाला एरिया. आता तुम्हाला आहे ना असा भाग दाखवतो. आणि हे बघा आर्टिफिशियल तलाव बनवलेला आहे माशांसाठी वगैरे ना. गावची कोरफड घेतलेली आहे लावायला. आणि म्हणून अजून आणखीन एक दिलेली आहे. ती एक आहे ना छोटीशी आहे ना तिच्याच जास्त होती. जेणेकरून वाढत राहील ती. ओके कोरफड खूप गुणकारी असते सर्वांना माहितीच आहे. तर आता आलोय तर कोरफड घेऊन चाललोय. आणि ही रानमाळातली आहे ना ऑटोमॅटिकली वाढलेली. हे बघा इकडे झाड आहे कोरफडीचं म्हणून ते तिचं पण आलं ते ऑटोमॅटिकली वाढत जाते. हा गावकरी शेतकरी गुराखी. तेव्हा कोल्हा दिसला पण आता कॅमेऱ्यात कॅप्चर नाही होणार लवकर कारण तो आजूबाजूलाच असेल इथे. आजूबाजूला किती छान निसर्ग समृद्ध निसर्गरम्य डोंगरांची रांग सह्याद्रीच्या पर्वतकडा. नाही ते काय आहे काय इकडे गायी आहेत असं इकडेच असणार तो. चला हा आपल्याला आता कोल्हा दिसलेला मोनूला दिसलेला. ऍक्च्युली मी मागे होतो पण आपण बघणार त्यांनी तिकडून आहे ना अशी वाट तिकडून आहे ना अशी बदलली आणि तो तिथेच कुठेतरी गेला असेल. पण बारीक असतात कोल्हे ते आपल्याला घाबरतात. लांडगे पण मोठे असतात लांडगे आणि कोल्हे छोटे असतात. हो हा सो आहे ना हे बघा इकडे आहे ना शेत आहे हे आणि इथं पण पिकं घेतलीत ना. ही कोणती घेतली गायांसाठी. अच्छा अच्छा गुरांना चारासाठी घेतली. हा हिरव्या कलरची म्हणजे ते येतच राहणार ना कंटिन्युअसली. महिन्यात वाढतं. अरे वा
म्हणजे चांगलं आहे ना. कंटिन्यू चालणार आहे. आणि ऍक्च्युली शहर वस्तीमध्ये पण गुरांना चारा हा एक व्यवसाय आहे, दिला जातो. म्हणजे तिथे नाही नसते ना, मग हा दिला जातो. कोणता वाला वाला. दाखव ना तिकडे. हा काय हा वाला. आणि मग कोणती कोणती पिकं घेतात सोयाबीन, शाळू गुरांसाठी ना? कांदा. कांदा कांदा आहेत. म्हणजे असं 12ही महिने वेगवेगळे पीक घेतले जातात. कांदा कधी लावतात? बाजरी दिवाळी दिवाळीनंतर ना, नोव्हेंबर डिसेंबर तर आधीच पिरियड मध्ये लावलं तर त्याचा फायदा. फायदा आहे. बरोबर. बियाणं कुठे भेटतात पण इकडे घोडेगावला? नाही आपण शेतकऱ्यांनी घेतलं ना विकत, हा त्यांच्याकडून आणायचं, वाळलं ना उसावाने लावायचं. मातीत गाडून. शेतकऱ्यांनी ओके. म्हणजे कोणता शेतकरी? म्हणजे असं असेल, शेतकरी जो इकडं आहे त्याने बियाणं मागून घेतली आणि मग तो आपल्याला इथे देतो भावाने. डायरेक्ट बिझनेसचा बियाण्यांचा बिझनेस करतात ना, आहेत असे बियाण्यांचा बिझनेस करतात फक्त, आणि मग ते शेतकऱ्यांना बियाणं देतात. कारण काही वेळा बियाणं भेटतच नाही, असं पण होतं. मित्रांनो, हे गवत आहे. ओके, जर तुम्हाला हे गवत कळालं ना कोणतं आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, नाही तर मग मोनू आम्हाला सांगणारच आहे. ओके, तर ॲक्च्युली हे वेगळं गवत वाटतंय मला, म्हणजे जे नॉर्मल गवत आहे ना तसं नाही आहे. हे वेगळं काय आहे? मारेल गवती शेळ्यांसाठी शेळ्यांसाठी ना, म्हणजे फक्त शेळ्यांसाठी. आपण हे गुरांना नाही देऊ शकत. चालतं त्यांना, चालतं पण शेळ्यांना जास्त आवडीने खातात. हे बघा ना, खूप वेगळं. आणि हे बांधावरती बांधलेलं आहे, म्हणजे इकडे शेती केली आणि बांधावरती हे जर टाकलं ना गवत तरी आपलं काम होतं, म्हणजे ॲडिशनल पीक घेता येतं. आणि किती छान आहे ना, हवा येते तर मस्त एकदम हे होतं. तर हे शेळ्यांसाठी आणि ते गुरांसाठी. बघा, मोनूमुळे माहिती तरी भेटली, नाही तर आपण काय. हे पीक कसलं आहे सांगा, मी आता सांगणार नाही. हे पीक कोणतं आहे तुम्हीच सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांना शेती कळते, माहिती आहे, त्यांनी सांगा कमेंटमध्ये हे कोणतं आहे पीक. मोनू आहे ना आता आपल्याला सांगणार आहे की ॲक्च्युली आहे ना, हे ऊसासारखं वाटतं पण हे ऊस नाही, हे तेच गवत आहे जे गुरांसाठी आहे ना. आणि ते खूप इझिली बघा आता तेव्हा कट करायचं. त्याला इथं डोळा, हा डोळा आहे त्याचा. ओके, लावलं ना फुटते. मातीत गेलं ना फुटते, कोंब आहे त्याचा. बरोबर. हो, याच्यातून परत झाडू. अच्छा, मग त्याला साईडला करायचं. मुळे मोठे ना ते वाढत जातात. सही आहे. म्हणजे तू बोलतोयस की इकडे कट करायचं इथून, मग पुन्हा मातीत गाडायचं आणि मग पुन्हा नवीन वाला येईल. म्हणजे म्हणजे तेच पुन्हा नवीन एक पीक तयार होईल, रोपटा येईल असेल. आता आम्ही घराजवळ आलोय. ओके, आणि हे जांभळाचं झाड आहे आणि इथे ना सीताफळाची पण झाड आहे. आणि हे बघा घर इकडे. मामांचं घर. हे बघा इकडे मामांचं घर. सीताफळ आलंय, घेऊ का रे तोडून? हे याला आले सीताफळ. हे बघा सीताफळ तोडतो का? हे बघा सीताफळ हे बघा, 2 झालेत ना, छोटी आहेत. हे बघा इकडे मोठं आहे. हे नाही झालंय. ते मोठं आहे. हे झालंय, ते काढल्यावरती वगैरे होतं. घरी जाऊन जर आम्ही ठेवलं तर होईल का? किरण मामा आहेत, माझे मामे सासरे, आणि घर त्यांचं हे इकडे. मोनू त्यांचाच मुलगा आहे, त्याने आम्हाला वगैरे सर्व सांगितलं. आणि मस्त त्यांनी आता सोयाची झाडं वगैरे बघितली, सोयाबीनचं वगैरे हे टाकलेलं आहे दुसऱ्यांनी, आणि वरती जाऊन आलो मस्त. चला या लोक. हे बघ वासरू बघ केवढं छोटं आहे. किती मस्त आहे. हे बघ, आपण हात लावूया. किती छान आहे. वा, हे बघ हे बघ पप्पा हात लावतो. तेव्हा मी हात लावू? लाव ना, तू पण हात लाव. किती असेल हे आता? दिवसाचं नाही, 10-12 दिवसाचं आहे ना. खूप छान वाटतं. तुला माहिती नाही पण तू आता व्हिडिओ मध्ये येणार आहेस आणि खूप लोक बघणार आहेत तुला. एवढं छान. चला आता आम्ही निघतोय. ओके, आणि सर्व आहेत, आजी आहेत, मामा आहेत, मामी आहेत. ते बघा सी ऑफ करतोय. चला. भेटला नाही. मोनू आता तिकडे गेलाय वाटतं. मागे बसावं. सगळ्यांनी या, आठवणीने काही करा पण या. काय 5 वर्ष. चला बाय कर. बाय. हे वरती नाही करायचं ना.
नाही. करायचं थोड्या वेळाने इथे करूया. होतात आणि हा वाटतं मुंबईला पण होतात. ये जा करून थांबा. ये जा करून चला. बाय. बघ दादा. हा तो संकल्प. संकल्प दादा. आपलं बरं आहे की कोपऱ्याला त्या साईडला मस्त सुकसुकाट आपल्याला